चला तर या ब्लॉगमधून मी तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवणार आहे, जे की मला सर्वात जास्त आवडतं. आमच्या गावाकडे त्याला धाबा मातीचं घर म्हणतं आणि अर्ध्या साईडचं बांधलेलं सुद्धा आहे. तर आणि लहानपणी मला कोरा घ्यायला खूप जास्त आवडत होत्या. चला तर मी आता ते तुम्हाला कोरा कशा घेतात ते दाखवतो. आता माझी आई घेत असते. आणि बघा, हे जे आहे ना का व्हाईट दिसतं, हे खडूनी कोरा घेतलेले आहे आणि वरती डिस्टेंबर कलर लावलेला आहे आणि छान असं शेणामातीने माझ्या आईने सारवलेलं आहे. आणि व्हाईट कलरचं आहे ना, तर ह्या खडून घेतलेल्या आहेत पूर्ण. त्यानंतर एका साईडने पण घेतलेले आहेत. तर ते पूर्ण भिंत गेरूनी सारवलेली होती, म्हणून मग कोरा पण गेरूनीच घेतलेल्या होत्या माझ्या आईने. आणि हे लग्नाच्या आधी काम मी करायची. मला सर्वात जास्त आवडायचं, मला घर सारवायला आवडायचं, कोरा घ्यायला आवडायचे, भांडे घासायला. पण मला स्वयंपाकाचा लई कंटाळा येत होता. त्यानंतर असं देवघर माझ्या आईने छान अशी पूजा केलेली होती. नंतर इथे नाही का गजानन महाराजांचा विजय ग्रंथ ठेवलेला होता. आणि नंतर माझ्या घरी एक छोटीशी टी व्ही आहे, जे की आता बऱ्याच घरामध्ये नाही दिसत, पण हे टी व्ही छान आहे. आणि त्याच्यावरती जे दिसतंय ना, ते माझ्या आईने विणलेलं आहे. त्यानंतर असं छान असं सारवलेलं होतं. आणि हे व्हाईट कांदे आता पुणे साईडनं ते भेटत नाहीत, गुलाबी कलरचेच असतात. गावाकडेच म्हणजे विदर्भा साईडनं ते व्हाईट कांदे भेटतात पाहायला. आणि तर असं आहे माझं माहेरचं घर. एका साईडला बांधलेलं सुद्धा आहे. तिथे काही म्हणजे खताचे पोते वगैरे जे असतात ना वावरासाठी लागणारे, ते कूलर ठेवलेला आहे. आणि याला धाबा मातीचं घर म्हणतात. तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या याला काय म्हणतात. तिथे माझ्या आजीचा आणि माझ्या बाबाचा फोटो लावलेला आहे. आणि साईडचा जो छोटा फोटो दिसतोय तो पण माझ्या आजीचा आहे. हे माझ्या आजीचे गुरु आहेत, राधास्वामी. गेट नाही, धाबा मातीचं घर आहे, तर याला दरवाजाच म्हणतात. चला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.